आजचा दिवस माझा पूर्ण पसारायचा होता. हे बघा, मी सगळं रूम खाली केलं होतं. खाली इन द सेन्स काही कोपऱ्यांमध्ये खूप काही वस्तू ठेवल्या. कॉर्नर म्हणजे गॅप. तर गॅप कसा, तर बेड ठेवला ना तर आमच्या दोन बाजूला ना बेडच्या गॅप आहे खूप मोठा. चिनू जेव्हा झालेला ना तर तो लहान होता, म्हणून मग आम्ही काय केलं, तो गॅप भरून काढलेला. कशाने, तर थर्माकोल आणि गादी आणि आमच्या घरातल्या ज्या काही वस्तू ना छोट्या मोठ्या त्या तिकडे ॲड केल्या. तर तो पॅक झाला होता ना, म्हणजे तिकडे असं भीती नव्हती आम्हाला. पण काय झालं, हल्ली ना चिनूला ना असे छोटे छोटे लाल डाग दिसत होते आम्हाला. ते कळत नव्हतं नक्की त्याला काय चावत होतं. मग ते रूममध्ये आल्यानंतरच होत होतं असं दिसलं मला. म्हणून मग मी काय केलं, आजूबाजूचा जेवढा पसार होता ना तो सगळा काढून फेकून दिला. जे हवं ते ठेवलं, जे नाही ते फेकून दिलं. तर इथे काय झालं, झाडता ना माझा झाडूच खाली पडला. आता त्या झाडूला काढण्यासाठी मग मी दुसऱ्या झाडूची मदत घेतली आणि कॉर्नरने ते झाडू सरकून तो बाहेर काढला. तर हे थोडं टास्कच होतं माझ्यासाठी. दिवसभर अख्खा दिवस माझा याच्यामध्ये गेला आज. पूर्ण रूम मी चांगल्या पद्धतीने साफ करून घेतलं. का तर याच्यामुळे त्रास नको व्हायला ना त्याला परत. क्लीन असलेलं. तर मग मी जेवून घेतलं. इथे भेंडीची भाजी होती आज जेवायला. खूप थकले होते, झोपून घेतलं आणि मग नंतर गेले चष्मा बनवायला. माझा चष्मा जरा असा लूज झाला आहे, तुटला नाही, लूज झाला आहे. तर नाकाखाली येतो सारखा तो. मला त्याचा पण त्रास होतो, म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे, जिथे बनवलं तिकडे जाऊ. मी लेन्स कार्डला बनवायला, म्हणून मग मी लेन्स कार्डमध्ये गेले आणि माझा चष्मा फिटिंग करून घेऊन आले.